नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणारा डोंबिवलीचा आरोपी जेरबंद करण्यात आलाय। या आरोपीकडून तब्बल 6 किलो मुद्देमाल जप्त केला असून मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर बसस्थानक परिसरात सापळा रचून वन विभागाने खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 5.980 किलो वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। चिपळूणवरून बसने प्रवास करून एक व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांच्या विक्रीसाठी महाबळेश्वरला येणार असल्याची गुप्त माहिती वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे 18 एप्रिल 2026 रोजी बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या प्रसाद तुकाराम गोसावी राहणार मानपाडा डोंबिवली याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे खवले मांजरांचे खवले मिळून आले। ही धडक कारवाई सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, दिगंबर जाधव आणि महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, वनरक्षक बा भ मराडे, तुकाराम निकम आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।